तुझं म्हणले आईचं नाव. आपण कोणतं झाड काय नाव घेतो त्याला काय उपाय दिलाय त्याच्यावर करायचंय. झाड लावायला सुरुवात केली. मी पहिल्यांदा आलो तुमच्याकडे. मी काय 10 वर्ष गोंधळ घ्यायला परत आलो नाही. ही सुरुवात आहे. आता जर झाड योग्य लावलं, एक योग्य फवारणी केली तर पुढे झाड व्यवस्थित वाढत जाईल. झाड 30 वर्षापासून खेळतात ते त्याला काय समजत नाही. तुम्ही एका रात्रीत बोला, एका रात्रीत सांगला द्या तर चालेल का? पण तेवढं नाही करणार मी. एवढं करू शकतो. त्या झाडाला अडचण काय, रस्ता काय ते मोकळं देऊ शकतो. मग झाडं मोकळी केली. तशी पण आता मी मोकळी केली. यांचं काही नवस होतं का? बाकी काय होतं? कोणाला बोलल्या होत्या केलं का पूर्ण? अशी होती का देवी ती नवस केली तिला? चंद्रवाली होती का? कोणाला नवस केलं तुम्ही? मग तुमच्या अजून कोणता नवस बाकी आहे का? हा हा साई कोण बोलले होते का तुम्ही? कशाला तुम्ही बोलले नाही ना कशा? मग बस आपल्या तुमचं बाकी नाही. आपल्या तुमच्यापर्यंत बोला तरी आठवा एक दाखा रात्र आपल्याकडे आहे. कोणती देवीला कोणत्या देवाला जाऊन गाराने घेतल्यानंतर त्याला नवस बोलले होते की त्याला बोललो तुम्ही असं असं झालं मी असं असं करीन. हा काय हा बंद झाली होती. हा तिला बोलता येत नव्हतं. मग तुम्ही काय बोलत होते का त्याला? का बाळ बाई हा 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 माहिती द्यावं इकडे सगळ्यांना ऐकू दे ना. हा द्या ना. विशाल पुढे गेला. हा बोला. नाही सगळ्यांना समजू दे ना. काय आपण बोलून जातो राहून जातोय. सांगतो मी यांची जबान जर कुठे गेली. बोला तुम्ही धरा ना. त्यांना कशा तकलीफ द्यायला तुम्ही? आपण काय जेवण आलो का? घ्या हा ऐका आता. कोणी केला? तुम्ही केला. ओके हा हा केला का पूर्ण आता तो? मग तुम्ही काय सांगलं होतं त्यांना? हा हा मग मी बोललो अशी गोष्ट तुझ्या बायकोला 2 वर्षांत आले तर 3 वर्षांत वाचा आली का त्यांची? वाचा आली बरोबर आहे. तेव्हा तुम्हाला वाचा होती. तिची वाचा आल्यानंतर तुमची वाचा राहिली का? ते झाला पण त्याला 3-4 वर्षाची गोष्ट दिली ना. बरोबर आहे. पण नंतर तुम्हाला सवारीमध्ये तुम्हाला बोलता येते का? पोट करता येते का? वाचा म्हणजे तुम्हाला आता वाडी आली तेव्हा बोलता येत होतं का तुम्हाला? उलगडा करत होतं? आम्ही जेव्हा वाडीचं नाव विचारलं सांगितलं तुम्ही आधी? हा आता जाऊ दे. मी सांगतो आपण एखाद्याचं इडापिडा आपल्या दरबारात घेतली तर आपल्याला सोडता पण आली पाहिजे नाही तर ती आपल्या बसते. आता सांगतो फक्त हिरव्या बांगड्या जे सांगले ते आणि बाकी गोष्टी परत तुम्हाला बोलवणी करील. आता दर्शन घ्या ना त्याला माग परत. चला घ्या दर्शन. ऐका ना. देवीच झालंय ना. देव परत येतील एकदा त्याच घ्या. गोंधळ नंतर जागरण आहे ना. जागरणाच्या मध्ये त्याला बरोबर कानोड कशाला गावाचं नाव घ्या ना. इथं पण आहे ना तो. कोणतं गाव होतं? साई 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 मध्ये जुना आहे ना. पिढून पिढी साईला जाया बिजुपणी बाईला गाडी. बैल गाडी हो चुपली बैल गाडी त्याला केला राजी.
कुठून आले? आनंदाने आलेत का? मग सोबतीला कोण बसलंय? त्याला पण बोलवायचं का? हा? सोबतीला कोण बसलंय? कोणत्या रूपाचा आहे तो? तो नाही मी सांगत. मूळ मालक कोण आहे जागेचा? काय नाव होतं त्याला? घ्या माहिती आहे का? काय नाव बोला ना. बोधवा देवा जावरे आता. बोला नाव सांगा तुमचा. कोण आले? आनंदात आलेत ना? बोला मग कोण आले? बोला 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 नाव सांगा तुमचा. नावाची गडबड करा. बोला 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 नाव सांगा. विचार कोणत्या जागेवर आले? कुठल्या जागेवरून आले? कुठून आले? हा जागेचं नाव सांगा.
बोला बोला माझं बोला. बोला 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 लवकर. स्थानावर आला रे. कुठलं स्थान म्हणलं बोला. कुठलं स्थान म्हणलं. कोणत्या रूपाचा रे? कुठल्या रूपाचे? हा बोला. काही रे तुझा मान पाला काय मान कशी का रे? बोले विचार बोला. साडर किती रे वर्षानं केलं ते रे? किती वर्ष घेतलं त्याला? किती वर्ष घेतलं? दिली का रे ओळख? बोला दिले का? अंडा नाही बोल रूपा तुझं. बोल. त्याला माहित नाही सगळं रूपामध्ये येशील. अंडा नाही बाबा द्या तुमच्याशी. रूपा बोला रे तुझं रे. बोल कुठल्या रूपाचं बोला. बोल लवकर. बोला बोला. देईल रे झाड रे मोकल करून दिशील ओळख कर. चाल चाल. बोलो याला. कोण रूपामध्ये आला रे? बोला दाखवा. चल रे रूपामध्ये रे घेरे गजर त्याचा रे. हो गजरा तुझ्या नावाचा देवा गजरा तुझ्या नावाचा गजरा तुझ्या नावाचा. करशील गजर घरदार बगर बालक मोकल करी सोडील. बोल कोण रूपाचा रे तुम्ही? देवाला बोला. बघ आला का रे आनंदाने? आनंदात आले का? सांगशील का रे ओळख मला रे? बघ रे घे रे खंडोबाचा. बघ रे भंडाऱ्याचा गजर कर. ओ रूप घेऊन म्हाताऱ्याच राखी बानूच मेंढराला असुर जेजुरीचा राणा गेला बालूच्या वाड्याला. शिवावतारी मनात जेवण बानूला तत्समोर गोड्याला निघाला. बोला बोला. कोण आले तुम्ही? बोला बोला. कुठले कोणाचे आले का? हा आनंदाने आलेत का? आनंदात आले का? बघ रे तुझं रे कूलर रे पूर्ण आहे का रे? पूर्ण आहे का? हा देवारा रे तुझं रे पूर्ण आहे का रे? बोला बोला. काय रे कमी रे पडल तुला रे सांगशील का रे? बघ रे मला पाण्यात दिसत. मला पाण्यात दिसते. सोडेली रे पाण्यात रे का रे तुला रे? हा? अरे, कर रे येता रे गजर. भोंदोबा जीवा भोंदोबा जीवा भोंदोबा जीवा भोंदोबा जीवा.
बघा देवा, 3 रूपामध्ये तुम्ही आले. बघा चरण देवा, ज्या देवाने बसलाय देवा, त्या देवाचा सांभाळ करशील का देवा? कळेल का? मग तुम्ही कोणत्या रूपामध्ये बसले? या देवानी हा पंचमुखी चेहरा, बरोबर आहे. या देवानी पंचमुखी रूपाने बसलेत का तुम्ही? का हो? वयस्कर कोण आहे याच्या सर्वात? या इकडं. अजून कोण आहे वयस्कर? जुनं देव बघितलं तुम्ही? पहिल्या देवाला जुना बघितलाय? तसेच होते, बरोबर आहे. आज पिढून पिढीचा तुमचा पंचमुखी चेहरा आहे, बरोबर आहे. पिढून पिढी त्याला तुम्ही मानपण देता. जसं तो पंचमुखी रूपामध्ये आहे, महाराज पाया पडा ना, तो देव मला आनंद द्यायचा. एक देव मी ओळख पण करून देईल, पण आधी ओळख तुमच्याकडून करून घेईल, बरोबर आहे. महाराज पाया पडा ना, आणायचं मान नाही द्यायचं, एकच आणायचं. हे बसले तुमचे. किती वय झालं आता आपलं? तुमचं 65 70. तुमचं याला काय बोलतात तुम्ही? आज्ञा लावायचं. गोंधळ त्यांच्या फुलाचं ना, आज्ञा लावायचं आपण. ही प्रजा तुमची बसली 5 वर्षापासून तर 50 वर्षापर्यंत. तुम्हाला माहिती आहे काय कोणतं देव आहे? यांना काय माहितच नाही कोण बसले कोण बसले. मग हे कोण बसले? देवाला पूजा करता फक्त, बरोबर आहे. मी काही सांगितलं नाही अजून तुम्हाला, विचारलं फक्त. हा, कोणी सांगितलं नाही. सांगितलं नाही म्हणून याची ओळख करायची नाही का? तुमच्या घरामध्ये किती माणसं आहेत? किती माणसं आहेत? बरोबर 5 ते 6 माणसं आहेत. प्रत्येकाचं आधार कार्ड आहे. आधार कार्ड आहे का? आधार कार्ड. त्या आधार कार्डावर प्रत्येकाचं नाव आहे. त्या आधार कार्डानुसार प्रत्येकाची ओळख होते. मग ह्या देवाऱ्यामध्ये पण आधार कार्ड पाहिजे का नको? म्हणजे काय? मी साध्या भाषेत बोलतोय, नाही तर बोलते आधार कार्ड काय झालं महाराजा? आधार कार्ड म्हणजे काय? माझ्या देवाऱ्यात बसलेली शक्ती कोणत्या रूपाची आहे माहिती पाहिजे का नको? तुम्हाला माहिती पाहिजे का नको? याला जर बोलवला तर अख्खा गाव तुमचा कुलातली अख्खी वाऱ्या खेळते. याच्या आधी गोंधळ घातला तुमची 10-15 वाऱ्या खेळल्या होत्या का? बारीक बारीक पोरापासून मोठ्यापर्यंत खेळली होती का? खेळल्या होत्या. ओळख केली एकाची पण? चला, झाडांची ओळख नाही. या देवांची कधी ओळख केली? यो देव बसवला आता इथं. महाराज परत पाय पडा. मी इथे लेडीज बसले होते, त्यांना उठवायला लावल्या. कारण नाही त्याचं सांगतो. तर मी काय आणलं होतं त्याला? हा तुमच्या देवारी बसलाय. किती वर्ष बसलाय? हा इथं बसवला मी, बरोबर आहे. गोंधळ करायला घेतलाय. 1,00,000-2 लाख खर्च गेलं. जास्त गेलं पण कमी गेलं का? मग गोंधळ कशासाठी आपण करता घेतलाय? गोंधळ यासाठी करता घेतलाय. माझ्या कुलाचा जो गोंधळ चाललाय, सावला गोंधळ. सावला म्हणजे गोंधळात गोंधळ. त्याच्यामध्ये देवा तुझीच ओळख नाही आम्हाला, तर गोंधळ कोणता घालू? मग हे 2 कोण बसले तुम्हाला माहिती आहे का आतापर्यंत? हे जर माहित नाही तर तुम्हाला हे माहिती आहे का? कोणतरी आहे, कोणतरी आहे, पण ओळख आहे का? जर यांची तुम्हाला ओळख नाही, यांना काय मानपान लागतं तुम्हाला माहिती आहे? तुम्हाला मुलं किती? थांबा, तुम्हाला मुलं किती? किती? जाऊ दे, नको. तुम्हाला मुलं किती? 2 मुलं. शाकाहारी कोण आहे? मांसाहारी कोण आहे? मांसाहारी सगळी खातात. मटण आणलं का सगळी खात्यात. पण एक बिचारा गोड काहीतरी घालून खातो, पनीर बिनीर काहीतरी, बरोबर आहे. हा देवाला बसलाय. या देवाऱ्यामध्ये पण तेच रूप आहे. शाकाहारी पण आहे आणि मांसाहारी पण आहे. पण कोणाला काय द्यायचं कसं समजेल तुम्हाला? तुम्हाला जर ओळख नाही, गोंधळ खेळायचा अशा वाऱ्याला खेळतील तुमच्या. नुसतं वाऱ्या खेळून पाहिजे का? त्या झाडांना पण त्रास आहे. हे बोलतात, हे तर माहित नाही याला काय
लागतं तुम्हाला काय माहित झालं? सांगेल का कोणी? आम्ही माहीतच नाही करून घेतलं. भक्तांना दोष द्यायचं, ज्याची त्याच्या परीने तो करत असतो. कोणत्या भक्ताला दोष करीत नाही राहायचं. माझ्या कुलामध्ये बसलेल्या देवाला माझीच ओळख नाही, मलाच ओळख नाही. तुमच्या घरात कशी 5 जणांना शाकाहारी, एकाला शाकाहारी, 5 जणांना मांसाहारी. तुमच्या वाराला तुम्ही खाता, त्याच्या वाराला तो, मग यांच्या वाराला काय देता तुम्ही? सांगेल का कोणी? बाबा तुमचं वय कमी आहे, लय जे तुला नाचलं झेल बाबा ना, हे नाचलं बाबा, हे तुमच्या म्हाताला सांगलं कोणी? मग यांना असंच बसवतं का याला पेन्शन दे? नाही, भक्ताचा दोष नसतोय, भक्ताचा दोष नाही, भक्ताला लोटायचा नाही. आपण कुलामधल्या प्रत्येक बालकाला याची ओळख झाली पाहिजे का नको? झाली पाहिजे का नको? का रात्रभर गोंधळ करायचे? याची ओळख झाली पाहिजे का नको? यांच्या सोबतीला अजून कोण कोण बसले त्याची ओळख झाली पाहिजे का नको? जेव्हा त्यांची ओळख होईल, त्यांची ओळख झाल्यानंतर याच्यामध्ये शाकाहारी कोणी ना मांसाहारी कोणी, जेव्हा त्यांच्या मनासारखं एखाद्याला गावठी लागते, त्याला किती बियर पाजा चढेल का? त्याचं मन भरेल का? राग नका मानून देऊ, पण साध्या भाषेत विचारतो मी. आता युट्यूबला लगेच त्याच्यावर कमेंट येतात, महाराज असं का बोलतात. आपण गावची लोक आपल्या गावची भाषाच करते का बाबा? जर तुम्ही जागरण गोंधळ घेता, ही झाडं मी खेळवायला घेतली आहेत, पण उद्या यांचा मान पण नसेल, हे यांच्या मेंढ्यावरून बसलं, काय करणार? का हो? ही झाडं घेतात, यांना तो आडवा जातो, काय जातो, यांची ओळख आपण घेऊ. घ्यायला पाहिजे का नको? यांना मान काय लागतोय? बोला बाबा, पुढे आहे बोला. हा हा, पण रूप असंच होतं का पहिलं? जुन्या असतील त्या जुन्या अशा मूर्त्या होत्या का? मी सांगतो ना तुम्हाला, वेगळ्या असतील, शस्त्र पण वेगळे असतील. हा, मला सांगा, हे एक तोंडाचं आहे, याच्यामध्ये 5 तोंडाचं काय होतं का? असं जे तोंड आहे असं 5 होतं नव्हतं. एक तोंडाचं एकाच्या तलवार होती का? अशी तलवार होती का हातात एकाच्या? एकाच्या हातात काठी होती, बरोबर? हा, मग मी ओळख दे, आधी आपण वाऱ्या खेळू. ओळख करा, मान पण द्या, तरच देवाला अपूर्ण हे बघू आपण. घ्या उच्चार देवाचं, जा मागा तुम्ही. नाही झालं तुम्ही आहे, नाही झालं तुम्ही आहे. मांडला चिरोबा मांडला आनंदाने आले. या कुलाचा सांभाळ कराल का? कुलाचा सांभाळ करायच्या आधी या झाडाचा सांभाळ कराल का? मग आनंदाने आले तुम्ही, पंचमुखी रूपाने. मग हे बसलेलं कोण आहे सांगाल का आम्हाला? हा, कोण आहे? रक्षक आहेत. पण कोणत्या रूपाचं आहेत? तर 2 रूपाचं आहे. रूप बदललेले तुम्ही. कोण आहे ते? रक्षक रूपाचे. कोणत्या देवाला बोलवलं आपण? आपल्या मूल देवाला. कोणतं नाव? बोलव त्यांना पण. हा, काय नाव बोलतात त्याला? भोजोबा. भोजोबा. हा, अरे ये रे माझ्या भोजोबा देवा ये. मग मला सांगा, तुझं कुल इथं आणि तुम्ही तिकडे कसे का गेले? सांगाल का आम्हाला? जर
कुलीकडे आलं, मग देव तिकडे कसं गेलं? का देव तिकडे तर कुलीकडे कसं का आलं? देवा सांगाल का मला? द्याव गाणं परत. अरे ये रे ये रे ये रे माझा भगवा देवा रे. अरे ये रे माझा भगवा देवा काय मानपान लागतं तुम्हाला? तुमची चाल आम्हाला सांगाल का कशी आहे? हा काय मानपान लागतं सांगायचं. सगळं आम्ही देऊ आणि शिवार मोकलं, कुल मोकलं आणि आमचं घर मोकलं पाहिजे. रूपामध्ये या चला. रूपामध्ये येणार का? बोला. काय कमी पडले का तुला? तुम्हाला आमच्या कुलाकडून मानपान कमी पडले काही? बोला. आनंदाने येणार का मदतीला आमच्या? बोलायचं. चल रूपामध्ये, घे रूपामध्ये. हो यावे रूपामध्ये भोजोबा यावे हे कोणाच्या घरातले? कोणाच्या घरातले? तुमच्या. यांच्या थांबा, माग माग थांबा. यांच्याबद्दल माहिती का? एवढे वर्ष घेतलं बोलत नाहीये, आता आपण ओळख केली. हा ही कोणाच्या आहे तुम्हाला माहिती का? मी सांगतो फक्त मला एक थोडक्यात विचारायचे. हे जे झाड खेळत, हा हे झाड खेळत किती वर्षापासून खेळतात? गोंधळ झाला तिथून. वारी बोलते त्यांची. त्यांना आडवं काय पुढं काय मागे काय माहिती आहे. पण मला एवढं सांगा, हे जे झाड खेळतंय हे झाड खूप तापीड आहे का? असा राग भरपूर येतो का छोट्या छोट्या गोष्टीवर? ना मी विचारतो तेवढं उत्तर द्या फक्त. आता या झाडात छोट्या छोट्या गोष्टीवर राग येऊन भांडण लगेच होतंय का? होतंय ना? आगे चालेल की? आले अग्नि कवी तळवा आले अग्नि कवी तुमची घरं भरपूर वर्षापूर्वी पेटली होती का? घरी पेटलेली का? कोणाचं घर पेटलं होतं? कोणतं घर? जुनं घर होतं का ते? घे व्याजाला. चल. आणि फोडून पातळवा आले फोडून पातळवा. सांगाल का काय मानपान लागतं तुम्हाला? ज्या रूपामध्ये तुम्ही गर्जना केली त्या रूपामध्ये आम्ही तुम्हाला काय मानपान द्यायचं? बोला. बोलायचं. आम्हाला कसं समजल? त्याला येऊन द्यायचं नाही सोबतीला. जो येतोय त्याला येऊन द्यायचं नाही. जुन्या भक्ताचं नाव काय तुमच्या? जागेवाल्याचं नाव घे. अरे जागे माझ्या बाबा तू जावे लवकरी. अरे जागे माझ्या बाबा तू जावा लवकरी. अरे जागे लवकरी रे बाबा जावा लवकरी. यांचंच घर झालेलं होतं का? हा? आणि यांच्याच घरात ते काठीचा आवाज, घुंगरांचा आवाज. ती जागा तुमची आहे का दुसऱ्याची घेतलेली? दुसऱ्याची घेतलेली. आडनाव सांगा.
ज्यांची जागा घेतली ना जागा. गावठाण होती का ती आडनाव सांगा. घे जागेवाला घे जागेवाला. जागेवाला येलो बोलायचं जागा मोकळं करून देणार का आल्यात तर? हा झाडाला अडचण नाही टाकायची, मोकळं करून द्यायचं पूर्ण. त्याची ओळख दिली ना मी, जो फिरतोय तो जाग्यावाला घेतला आणि तोच अडचण सगळ्यांना करतो, तोच काठी घेऊन फिरतो आणि तोच गुंडांची आणि आवाज करतोय. हा चांगल्या गोष्टी लक्षात ठेवा. यांना त्याचा त्रास आहे, यांना त्रास आहे. कोण वारले यांचं? वारले कोण? वारले कोण तुमचं? कोण कोण भाऊ का कोण? आई वडील बहीण नाही नाही, एकदम कमी वयामध्ये. धीर वाढला तर माझा बाहेर निघले होते का? कमी वयामध्ये कोण वारले? बहीण वाढली ना. काय भंडारा नाव काय तिचं? ती कोणाला स्वप्न द्यायची का आणि आडलायची का कुठं? अशी दृष्टांत द्यायची का कधी? आता भंडारा तिच्या नावाने. चला तुम्ही पण वा जा. त्या जागे जिथे घर आहेत ना यांची, तिथं जागेवाला आहे, तो फिरतो त्या जागेत. तुमची घरानंतर आल्या ती पहिले कंडाच्या जालींची पूर्ण हे असेल, पूर्ण झाडांची. हा आणि यांचंच घर झालं होतं का भंडारला? त्यांचं नाव नागून आहे का तू आणून त्यांचं नाव नागून नाही. जे का असेल मी त्याच्या नावाने केलं, यांना माहित नसेल पण मी सांगेल काय आहे. मागे चला, तुम्ही मागे चला. चला माग मागे चला, मागे चला, मागे चला. हा बाई वाजले ना तिची. हो मी सांगेल, तुम्ही नाव नका सांगू. खंडोबाचं घ्या आता, घ्या खंडोबाचं. कुठे बसलाय? अरे तो नाही, दुसरा कोण आहे अजून? कोण आडवा येतोय? मग हा जर आलाय तर हा कोणता रूप आहे तुझं? हा? नाही, मूळ रूप सांग चल.
मग मानू आम्ही तुम्हाला तू चालाय बापदेव आहे. हा काय लागतंय त्याला अरे मी गोंधलाच आहे. हम्म? गोंधलाच आहे मी, गोंधलाचा मलाच लागतो गोंधलाचा. मग जर आलेत मार्ग मोकळे रस्ता मोकळा करून द्याल का मीच कुलाचा आहे त्यांचा, मीच मोकळा करून देणार. द्या ना मोकळा करून कुलाचा मीच आहे. काय अडचणी सांगाल का आम्हाला मग मला भुजोबाची येते अडचण. तो का अडचण देतो भुजोबा मला पुढे जाऊन देईन का काय माहिती आता असं तुम्ही कसं बघा. काय तुम्हाला हा. तुम्ही त्या रूपामध्ये आहेत हा भुजोबा कोणत्या रूपाचा आहे भुजोबाची हा? आम्ही माणसं भुजोबाची आहोत. आम्ही माणसं भुजोबाची आहोत. भुजोबाला आमची ओळख नाही. भुजोबा देतो आम्हाला. संचरूपी बोलायचं झाड रूपी नाही बोलायचं संचरूपी बोला आम्हाला संचार रुपये कोण आले तुम्ही मी बापदेव. हा बापदेव मग तुम्हाला मान कसला लागतो सांगायचं आम्ही दोघं एका रूपात येऊ मग येऊ का आम्ही दोघं रूपात तुम्ही ओळख द्या मालकीन पण येईल आणि मालकीनीचं जुनं झाड पण बोलवेल मी मला मान लागतो. काय तो भुजोबाने मान्य करा. तू आम्हाला सांगा ना भुजोबाला बाजूला ठेवा आम्हाला बोला काय लागतंय तो देतो. आम्हाला सांगा बघ, आम्ही- बघ मी घे रे भुजोबाला बोलव. बघ, भुजोबा कसा अडवायचो? भक्ताला येईन बघ. मी तुला बघत होईन. हा, मी तुला बघत होईन. चाल रे चाल होत बाईवा चाल रे भुजोबा देवा या बापदेवाला तुम्ही आडवा येणार का हा मग ते कसं बोलतात आडवा येतोय तुझा मान सांग काय लागतंय तुला त्यांना सांग सर्वांना हा हा. काय मान लागतंय तुला काय मान लागतंय मग माझ्या भक्ताला कोणी अडवणूक केली हा माझ्या जुन्या भक्ताला पालखीमध्ये का अडवणूक केली आई हा बोल अडवणूक का केली मग मग बाजूपाला आम्हाला येऊ दे आता माहिती नाही बोला का अडवणूक केली अडवणूक का केली हा तुम्हाला अडचण नाही ना त्याची तुम्हाला मान कसलाय हा घ्या खंडोबाचं मी दोघांना सांगतो अडचण काय येते अरे रुसला का मग बोले मला अरे रुसला का मग तेव्हा कोण आलेत मी करणार आहे. आनंदाने आलेत ना आनंदाने. तुमच्या गटाची ओळख देणार का आम्हाला हा द्या ओळख संच रूपाने द्यायचं झाड रूपाने नाही संच रूपात येऊन ओळख द्यायची हा हा बघा. कोणत्या गटी बसलाय गटी बरोबर सांगले का हो हा जर त्या गटी बसलाय तू त्या गटीवर कोणत्या स्थानला बसलाय देणार का ओळख हा द्या भंडारो बघ, तुला बघत आहे मी. मला गावाच्या देतो. बघ, बघ, तुला बघत आली मी. तुला बघत यायला लागेल. बघत यायला. तुमची ओळख तुम्ही द्या आम्हाला माझी ओळख दे. द्या ओळख हा ओळख दिले जशी तुझी गटाची तुझी ओळख दिली
तशी या कुलाला काय अडी अडचण आहे सांगणार का आम्हाला? या कुलाला कसली अडी अडचण आहे सांगणार का? बोजोबाची अडचण आहे, लिहून घ्या का? घेऊन घ्या. त्या भांडारा चला त्यांना. भांडारा द्या, स्थानावर बोलवा त्यांना. चला चला स्थानावर या. आई टाक ठेवू का? टाक ठेवायचं का? चला स्थानावर घ्या त्यांना. घे वाघोबाला घे. रामावना तुला भारी तुला मैया कोण आले? हा कोण आले? कोण आहेत आम्हाला सांगायचं. कुठे बसला वाघोबा तुमचा माहितीये का? वाघोबा कुठे बसला माहितीये का तुम्हाला तुमचा? हा कुठे बसलाय? शिवाराव बसलाय बरोबर आहे. दुसरा वाघोबा कुठे बसला माहितीये का? नाही ना? आपण घेऊ चला बोला. हा कोणी सांगायचं आम्हाला? असं आम्हाला समजायचं नाही. मूळ ओळखीमध्ये यायचं. काय ओळख आहे तुझी? कशी ओळख आहे? आम्ही कसं ओळखू तुला? हा काय ओळख आहे तुझी? हे पहिल्यांदा आलंय का पहिल्यापासून वार आहे? यांच्या अंगात पहिल्यापासून येत आहे का पहिल्यांदा आलंय? पहिल्यांदा आलंय ना? हा बोला. थांबा सांगतो मी. बोला. थांबा ना सांगतो ना. थांबा मी तुमच्या कोणत्याच वारीला का ओळख नव्हणार त्याची ओळख पण मी घेणार आहे सर्वांना. सफर घ्यायला नुसता गोंधळ गोंधळ करू नये. बोला. आनंदाने शिवार मोकळं कुल मोकळं करून देणार का? मग जय शिव
शिवार मोकळं फुल मोकळं करायचे. तुमची शक्ती कुठे आहे तुमची? कशात आहे? हा? हा? हा, मग तुमची आम्हाला चाल कशी दाखवा? ज्या रूपामध्ये येत. हा, मग एखादा राक्षस आला या पुलावर धावत, एखादा चेरागोटा आला, कसा जमल कराल? काय आहे तुमच्याकडे शस्त्र? हा, कुठे आहे तुमचं शस्त्र? हा, आणि तुमची कशी गर्जना आम्हाला दाखवायची? कशी गर्जना करतो तू? हा, चल शिवार मोकळं कर, चल पूर्ण मोकळं कर पूर्ण. हे वागवायचं आडवा हात केला हवा गेला बघा बोले मिळाला आडवा हात तो करून वागलं, तुम्ही नाही ठेवायचं. येईल तो. चल रे शिवार मोकळं करून दे आले तर. चल पूर्ण शिवार मोकळं करून द्यायचं. तुझी येस मोकळी करून द्यायची. कुठपर्यंत येस आहे तुझी? बस ते मोकळी करून. मोकळी आहे ना? मग या पुढाला आणि अडचणी येतील, सांभाळ करशील का? हा, मग तुम्हाला आम्ही मानपण काय द्यायचं आले तर? हा, हा, बघत कुठे तुझा इथे काय बघताना माहिती पाहिजे तुला काय लागतंय. बघत बनायला बघता तर माहिती पाहिजे काय लागतं. तू सांगशील तर बघत येईल ना तुला. हा, जुना बघत कुठं आलाय? हा, तो येईलच मान्य ठेवलं तरी. मग जुन्या भक्ताला आम्ही देऊ मानपान, पण तुम्ही सांभाळ कराल का आनंदाने? मग याचं आम्हाला शिवार मोकळं करून देणार का? जे घट मांडले कुळाचं त्याचं पूर्ण शिवार मोकळं करून देणार का? हा, मोकळे अडचणी काही नाही ना? हा, मग मोकळे अडचणी कसे काय? मोकळेपणे अडचणी आहेत काय? सांगा अडचणी. घेऊ का? मग तुम्ही स्थानावर येता का स्थानावर? द्या भंडारा. चला आनंदाने स्थानावर. एकदम मोकळ्या मनाने. ताल नाही करायचं. एकदम मोकळ्या मनाने त्याला स्थानावर. गाड मोकळं, पूर्ण मोकळं. आल्या जागेवर. ओय, रथ माग फिरावा, रथ माघारी फिरावा हो देवा, माघारी फिरावा. चला स्थानावर. आल्या स्थानावर यायचं का? आम्हाला पुढचं मार्ग द्यायचं? सांगाल का पुढचं मार्ग? या कुलाला, या घराला, या दाराला प्रत्येक अडचण आहेत ना? काय ना काय होतंय, काय ना काय होतंय. संचार एवढं केलं, सगळं केलं, याच्या आधी पण संचार केलं. आणि अडचणी दूर झाल्या का? झाल्या का? मग काहीतरी कारण असेल. वाघोबा देवा सांगता का स्थानावर येता? मला मानत नाही, त्यांचं साहित्य देव आहे. मी वसंत शिवाय हा, हा, हे मनाने मानत मानतात ना. ते मानतं म्हणून तुम्हाला मानपान दिला ना. हो, वाघोबाचं मानपान दिला का नाही दिला? हा, हा, दिला ना. मग तुम्हाला मानपान दिला म्हणून ते मानतात ना. मानतात म्हणून दिला. मग आता स्थानावर येतात का? मूळ अडचण काय ते सांगता आम्हाला? थांबा, मूळ अडचण सांगता का? जागेवर जाता स्थानावर? तुमच्या झेपल का अडचण ती? मला परमिशन नाही. मग चला जागेवर. चला जागेवर. भंडारा लावा त्यांच्या. चला चला स्थानावर. भंडारा फक्त लावा. ते त्यांचं ते जातील. थांबलं तर बस सोडा. चला एकदम मोकळं मोकळं.
मी आल्यावर ना पालखी आली तुमची पालखी. त्या पालखीला विषय काय झाला असेल? काय झाला मामा? जो पालखीला झाला काय ताकद रे, तुम्ही आलं महाराज असं बोलतोय ह्यो, असं बोलतोय ह्यो, तसं बोलतोय. कशावर झालं? गावदेवी का गावदेव? हा गोंधळ कुलाचा आहे. आपल्या आपल्या कुलाचं आपल्याला काय माहित नाही, तर गावाचं कशाला काढतात कुठं कुठं? ऐका सांगता बसत आता मी बोलतो ना, आता तुमच्या कुलाचं तुम्हाला कुठं माहितीये काय? मग तुम्ही गावासाठी कशा मांडत तिथं? यो गावदेव का ती गावदेवी असं चालतं. हा वाघोबा देवरात आहे का नाही याला माहितीये. पंचमुखी चढे त्याला 5 तोंड आहेत. एक आहे वारा रूपामध्ये, एक आहे नरसिंह रूपामध्ये. नरसिंह रूप म्हणजे काय? वाघाचं आहे ना, शेराचं आहे ना, मग नाही का बसला तुमच्या पंचमुखामध्ये. एक आहे घोड्याचं. कोणतं? मग कोण बोला नाहीये? ज्याला बोलला असेल त्याला माहित नसेल. माहिती करून द्यायची आपण महाराज. जी 5 मुख आहेत ना, 5 मुख, ती 5 मुखी चढ आहे. तो किती? पंचमुखी हनुमान तसा पंचमुखी चढ आहे. त्या चेड्याची मुख कधी बघितल्यात कोणी जाऊन? तुमचा देव आहे ना तो, बघितलं का मुख त्याची? किती आहे सांगा? पहिला कोणता आहे? नाही, भांडाला पटापट तोंडात चालतात, बरोबर ना? पहिले मुख कोणते ते जाणून घ्या. दुसरं मुख कोणते ते जाणून घ्या. तिसरं मुख आहे त्याचं असं 11-12 रूप आहे का? बघितलं कोणी? फोटो आहे का कोणाकडे? त्या देवाचा फोटो आहे का कोणा मोबाईल मध्ये? महाराज आहे का तुमच्याकडे? दाखवा, सगळा क्लिअर करू. वाघोबा कोण बोला? आमच्या देवारात नाहीये. कोणतरी बोला असं त्याला माहित नसेल. वाघोबा नाही, पण पंचमुखी रूपामध्ये ते अवतार आहे. दाखवत नाही. अरे चेरोबाला ते बसवलं, मला काय घेणार आहे ते? आता आम्हाला काय नाही, आम्हाला काय अडचण आहे ती सांगायची. कोण बसले कोण नाही काय नाही हे ना आमचं बघत बघत. मग तुम्ही कशाला आले? त्याचीच वाट बघता ना. हे बघा, हे 5 मुख आहेत त्याची. किती? आतापर्यंत कोणत्या फक्त पंचमुखी चेड आलाय. पण पंचमुख कोणती रूपाचं आहे? ते 5 चेड कोणत्या रूपाचं आहे? पंचशक्ती एकत्र कोणत्या रूपात झाली? कधी सांगितलं? कोणत्या भक्तांनी? कोणत्या देवाने तरी सांगितलंय का? आता मी सांगितलं कॉपी होईल त्याची. मी तुमच्यासाठी सेपरेट सांगेल आतमध्ये. हा चला, येतच सांगा. चला सांगा. आता महाराज जसं देवाला बोलवणी केली, सगळ्या देवाला जसं देवी आल्या त्या देवाला तर एकदा परत पाचारण करायचं. सगळ्यांना आमंत्रण करायचं. शिवाराच्या सगळ्या देवतांना, कुलाच्या सगळ्या देवतांना, व्याताला, भूतालांना, सगळ्यांना येणारे येतील. आलं त्यांना मानपान देऊ. त्यानंतर या कुलाला काय अडचण आहे? तुमच्या वाऱ्या आल्या सगळ्यांना मी विचारलं. याच्या आधी भरपूर आले असतील, 15-20 आले असतील ना. आता किती आल्या मोजून? किती आल्या मोजो? 2 तर 1 तर पाहुणीच होती. 8 आल्या. प्रत्येक सांगितलं, प्रत्येकाने प्रत्येकाच्या परीने सांगितलं. कोणी बोललं कोणी नाही बोललं, बरोबर आहे. एकदा फक्त सगळ्या देवाला पाचारण करा. देऊ तुम्हाला देऊ. जसं आमंत्रण करता ना गोंधळा वाजले किती बरोबर बघा. किती बरोबर ब्रह्ममुहूर्त चालू झालाय. 12 ते 3च्या दरम्यान पर्यंत ही राक्षसी दिशा असते, राक्षसी वेळ असते. त्यावेळी आपल्याला जेवढं देव येतं तेवढे होऊन द्यायचं. त्यांना काय विचारतं. आता ब्रह्ममुहूर्त परत पाचारण करू यांच्या देवाला. किती येतं संचारूपी आल्यानंतर त्यांना मानपान द्यायचं, आरतीचा मान द्यायचं, त्यांना स्थानावर द्यायचं, काय म्हणायचं असं सांगायचं. मग नंतर ज्या रूपामध्ये त्या रूपाला परत बोलवायचं. घ्या. हो गणजी तुरी नावन यावे, जागरण पावन व्हावे. हो गणजी तुरी नावन यावे, जागरण पावन व्हावे. जेजुरीच्या रामाला Thank you.
तुम्हाला बोलवणी केलेली आहे. तर परत विचारतो एकदा, ह्या कुळामध्ये कोणती प्रकारची आडी अडचण असेल, काय कमी असेल तर आम्हाला तेव्हा सहकार्य कराल का आनंदाने तुमचं मानपान देऊ आम्ही? बोला, देऊ आनंदाने सर्वांचा मानपान. सुवासनी उचा 5 जणी उठा. 5 जणी सुवास होता झाला. 12:30 नागावकर परिवार चला. हा? चला एक जणी या, चला 5 जणी या का जेवायला भेटला त्याला, एकच जणी या चला कोणतरी. आणि या ना, फक्त काय नाही करायचं, आरती करायची. या 2 देवी आल्या, 3 देवीला त्यांची ओटी भरायची. आपण त्याला सहकार्य मागले, झाडाच्या शक्तीनुसार ते आपल्याला सांगायचा प्रयत्न केलाय. मग पुढचं आपल्याला करायचे. महाराज देवानं आरती केलेली, सगळ्या झाडांना आरती करायला सांगा. हा, एका नारळ किती आहेत? पहिले यानं आरती करा, इकडनं किती जणी आरती करा, त्याची ओटी भरा आणि मग हो मागे सरकार जरा घे मरी यायचं. तुम्ही मागे बसा, थांबा मला बघू द्या. हो नारळ काढून ठेवा, फक्त मेण्या काढून ठेवा. घे मरी या खऱ्या महिन्यात माझी गाड्या सगळ्या निघाली कुणीकडे. या खऱ्या महिन्यात माझी गाड्या सगळ्या निघाली कुणीकडे. संग चांडाळाचं मडल चाली पुढे. चला 5 जण पुढे या लवकर. चला 5 जण, घरातले 5 जण. तुझ्या फुलाची रे अडचण तुला रे बघ रे हवी का रे माहित करून देऊ का रे उघड करून रे बघ रे तुझ्या रे फुलाची रे मालकी रे कोणाला बसली सांगशील का रे बोल आहे का रे माहित रे
तुला रे बघा रे बसली रे सांगू का रे उलगाडा रे करू का रे बघा रे तुझ्या रे देवा रे तो पंच रे मुक्ती रे कार बसला नाही रे देऊ कर ओल कर त्याची रे मग रे बसली रे तीर रे पाच रे खंडाची रे देवा रे तर कोण रे सांगशील कर देव कर ओल कर तिची रे घे का जरा नाही रे बघ रे बैरीचा रे कशी रे गोदर हो काळ महिने ये लवकर ये ग लवकर ये काळ वशिला बसली पिढोन पिढ्याची रे बसली कर पिढोन पिढ्याची रे बघर बघर बाला कर सांगू कर बसणार तुझ्या तुझाचा वंशाचा पैशार मुकीर चेडाणार बोता कर व्यवहारी रे कुठे रे सांगू कर बघर आणणार मरीचार फेरार बघर तुझर स्थानार बदलूनर यातार स्थानार आले कर तुझं पूर्वजर बाप विचारते तेवढं सांगशील कारण तुझर मुलर गावर सोडूनर यार शिवारात आला कार पुरर 70-80 वर्षाचं नंतर मगर तुझर पूर्वज बसणार दुसरं शिवारात सांगू कर ओळ कर देऊ कर इच्छी कर करशील मानपान तिचा कार बगर जसर पंचमुखी बसलार पाचर खंडाच्या बसलार पाच जणी बगर तुझ्या देवाडी पाच जणी होत्या कर
विचार देवारी होता कर बगरे साखर मुकटर होता कर बगरे बगरे विचार आहे तर असं शिल्लक कर पिढीच्या किती होत्या या रुपयाच्या किती बहिणी बसल्या होत्या देवारी बोल किती होत्या किती होत्या अरे पातर बहीण पातर खंडाचे एक होती राती एक होती चुकर एक होती गोडी एक होती तिखट पाचर पाच खंडाचं मिळून सात तरी बसल्या तुझ्या रे पूर्वजाच्या चेड्याच्या बाजूला किती रे बसल्या बघ रे देवारी हायच कर पुरण त्याचा बघ तुझ्या देवारी पूर्ण तांदूळ पाणी बसल्यात करे सांगतो मी तुला बघ रे पंचमुखीच्या पातर खंडाच्या पातर सोबतीला बसला भैरव सोबतीला बसला भैरवार बघ काय रे नाव त्याच घेतो रे तुळ बोल बघ रे मुलं रे पुरुष बसला देवारी एक रे गणपती एक भैरव तिसरा कोणार बघ तुझ्या रे देवारी गणपती बसला तर गणपती बसला पण दुसऱ्याच्या रूपात नाही दुसऱ्याचं नाव येतं गणपती बोलते कोण आहे हा कोण आहे नारायण देव हा! अरे बघ सांगू का रे याची रे ओळख बसली काल रे भैरी रे त्याच्या रे बहिणीच्या बाजूला एक रे कालिका बसली चेड्याच्या सोबतीला दुसरी काल भैरी बसली बसला रे काल भैरव पूजन वरून आला रे तुझ्या रे वंशात धाराचा मान रे देता सरकार बघ काठीचा मान रे होता कर त्याचा बसल सोबतीला एक रे गौरी रे एकर बसला धारर एकर बसला गौरी चढार बघ रे कुणाची ओळख दिले रे नारायण बरोबर का रे म्हणजेच विष्णू रुक्मिणी बसला कोण पण रे मुलं रे ओळख राहिली बैल कर बगर कर रे गजर त्याचा रे भैरे वाचार ओ भैरवनाथा एकाशीचा ओ सिद्धनाथा एकाशीचा
तो पण चरित्र रूपाने. बसल बघ त्याचं भावना जुनं होतं ना जुनं तशा मूर्तीच नाही वाहन काय होतं त्याचं लक्षात नाही. घोडा होता अरे बघ रे भैरव कशावर स्वारण आहे घोड्यावर मग हे का त्याचा ओ घोड्यावर स्वर जो भैरवनाथ अवतार घोड्यावर स्वर जो भैरवनाथ वगैरे पाच खंडाच्या 5 जणी दोन सोबतीला बसल्यावर रात्र आणि चोखर एकीच रगवली आणि एकीच माळ करव त्याचा कान घोर त्याची ढोल काठी फिरते माळी बघ तुझ्या रे डोलर काठीला मानर कसला द्यायचा मेहनत ते नाही ना माहिती. अरे डोलर काठीला गोड की तिखट बोल ना पुरं बसलाय ना सांगू मानपण सांगू का रे सांगू का रे मानपण मी सांगते सांगू का रे बघ एक बसला काय मानते तो मी सांगते रे सांगू कर बगर एकर बसला गोड्यार रूपात पुरण पोळी रे बगर नवीन रे भातात रे नैवेद्य रे त्याला रे लागतो रे गोड रूपानी दिसलं कर दुसरा बसला बाहेर त्याला रे झाड रे रूपाची रे लागते रे मान बोल बघ सांगते ती ओळख घेर बघ कुलाची ओळख आणि वंशाची ओळख बसल्या रे 5 जणी 5 रे खंडाच्या सोबतीला बसल्या 2 राते आणि चोख्याच्या झाल्या रे 7 बहिणी सोबतीला बसला रे गौरी रे तिच्या रे रूपानं त्याला रे बोलत कानू कोण कानोबा रूपाने नारायण रूपाने बसल रे विष्णूच्या रूपात 2 रे बसल रे शिपाई रे त्याचं रे रूप रे बदलायला गेले रे बघ रे त्याचं रे रूप बदललं गेले रे घेतलं तर 2 रे गौरी रे रूपाने बसल एक रे झालं रे तलवार रे रूपाने होता कार बघ रे त्याचं रे एक रे बदल करशील कार ते म्हणत नाही ना तसं भेटतच नाही ना. बघ रे सांगतो त्याचं करशील कर बघ रे तुझ्या रे कुलावर संकट आलं रे तेव्हा रे जागण सोडून आलं रे दुसऱ्या शिवारात विचार तुझ्या रे प्रजेला रे 70 वर्षार पूर्वी रे दुसऱ्या शिवारात तुझं स्थान होत कार काऊन तर संकट आलं रे सांगू का रे तुला रे बगर तुझ्या रे पुरवदनाने सांगितली ओळख त्याची कार सांगितली का ओळख सांगू का रे मी बदल तुझा रे चेहरा रे तुझा रे देवर
तितर धनगर येऊन बसाच काढ बोल त्याने काय माहिती बगर धनगराची मेंढर त्यातर जागेत येऊन बसाची कार एवढं माहितच नाही बगर सांगतो रे तुला रे बसला रे चोर रे बगर तुझ्या रे पंचर रूपामधी मागर कोणर बसला देणं का रे ओळख कोण बसलाय हा अरे जो पंचमुखी बसलाय ना तुझा चेडा त्याच्या मागच्या अंगाला कधी बघितलं का रे कोण बसलाय तेच पाहिजे आम्हाला ते हे करे कोणी बालक देईल ओळख रे त्याची बगर तुझ्या पंचर रूपामध्ये मागर बसला एकर चिरार शिलार बसली होती कार जाऊन बघून घेशील कार तुझ्या पंचमुखी चेहऱ्याच्या मागच्या अंगाला कोण बसला रे त्याचा इतिहास जाणून घेर मगच आम्ही देऊ पण एवढं सांगते र तितर चोर चढर फिरत राजूर बाजूला तुझर मानपणा देतो त्याला तर जातर हलकर रूपानी बसला मागच्या अंगाला कुठं बसलाय सांगू का रे तुझर गावर कार सोडर सांगू आणि तुझे पुरवत आणि याची वस्तूर चोरली त्याने सोडला तुझ्या फुलावरती बगर पाण्यामध्ये कसं स्थान तिथं आहे बगर दिली रे खंडोबाची ओळख खंडोबानी दिली रे ओळख रे त्याची रे बरोबर ओळख दिली रे त्यानी रे कार आडवा येतो रे सांग रे कारण बगर बोजीबा आडवा येतो त्याच कारण सांगू कर देवर तुझा नाराज आहे रे देवर तुझा नाराज आहे माझ्या खंडाच्या वारीने बरोबर ओळख दिली र त्याने र मुकर रूपर घेतलं र त्याचं कारण सांगतो र त्याचा उत्सव पहिला र जसा र वयाचा र तसा र उत्सव आता र होतो का र त्याचा र नैवेद्य त्याला र द्यायची र तो तर आता र भेटतो का र सगळ्या रे कुलाची रे गावाची रे जाऊन रे तिथं जेवण करायची कार आता र बाळक करत जेवण नाही करत म्हणून नाराज म्हणून झाडार माझर मुकर राहत म्हणून खंडोबाच झाडर बरोबर बोलत तो तर आडवा येतो त्याला त्याची यात्रा भरायची का रे पहिले अरे विचार जत्रा भरायची का रे तिथे यात्रा त्याची व्हायची का रे विचार सगळ्या गावाला रे कुलाला रे पहिले रे यात्रा भरायची रे बगर नदीच्या मध्ये रे डार हाय रे बघ वाच पाणी आहे का रे तिथं अंतरामध्ये एक डार होतं का रे अरे विहिरी सारखं खोल एक डार होतं का रे आपण बघितलं नाही सांगत तिथं बसला रे चोर देवर बघ चोर येशीवर येऊन बसला बघ भुजबाची पहिली रे यात्रा रे जत्रा रे भरायची रे त्याचा रे वन भोजन पहिले रे करायची रे आता रे करत नाही म्हणून चोर नाराज बगर कुलासाठी सांगू का रे ओळख रे बगर सातर बहिणी बसल्या मध्ये तिला रे बगर काली रे मानाची रे लागत रे देयाचं का रे तुझं रे पूर्वज रे चरोबा बसला रे दोन रूपामध्ये एक रे दही रे भाकर गोडा रूपामध्ये दुसरं त्याचा जोडीदार बसला बाजूला रे त्याला रे तिखट रूपामध्ये आरवत रे
अजून ओला कर देऊ कर बगर त्याला सफेद वसर मानपान हारा तर मानपान लागतो कारण त्याचं कारण सांगशील कारण बघ तुझ्या कुलासाठी सांगते बोलत बघ रे तुझ्या कुलाला अडचण पुरा तुझा कुटुंब अपूर्ण राहील रे कुटुंबाचं मानपान कशाला काय लागत आहे माहित नाही रे बघ लागत आहे रे काली रे वस्तू तिला रे बघ सतरंगीचा लागतो रे त्याला रे दही भात लागतो रे त्याला रे आणि पुराण पोली रे लागतो रे त्याला रे तुझ्या रे कुलाचा रे पूर्वज लागत आहे रे पहिल्या रे धाराची रे बघ रे त्याला रे बोलावणी करतो आला तर द्यायचं रे नाही तर त्याचं रे मानस ओरशील बघ बोलवणी कर त्याला बघ चल बोलवणी दे का दे त्याचा अरे ये रे माझ्या पूर्वज द्या पाहिजे अरे ये रे माझ्या पूर्वज द्या पाहिजे बघ रे तुझ्या रे कुणाला रे अडीचण अडचण तुझर फुलर देतर नाही र बगर सांगतर बगर पिढण पिढर तुझर फुलर यातर घरात रे वसीला वतकार किती रे पिढी पासून बसल रे ज्याचं मुलं घरात रे पिढून पिढी आलंय ना ते जसं ते पिढून पिढी आलंय तसं पिढून पिढीचा मान दे त्याचं पिढून पिढीचं जे आकार उकार होतं त्याला देशील का रे बघ एक ढाल आणि तलवार बघ त्याचं सातर मुखाच्या सातर माऊले रे होत्या रे 7,000 रुपये देशील कारण जसं बसले तर 4 रुपयाने 7 रुपयाच्या 5 रुपयाच्या होतील तशा करशील का रे बोल तुला विचारायचं जसं पिढ्यान पिढीचं तुझ्या हालत चालत तसं करशील का रे जसं पिढून पिढी आलंय तसंच राहत रे जसं बसलंय तसं मानपान देशील का रे याची रे ओळख पूर्वजांनी काही रे दिली रे तुझ्या रे पूर्वजांनी याची रे ओळख काही रे दिली रे एक वस्तू पाण्यात सोडली रे बघ रे तुझ्या रे देवाराची एक वस्तू रे पाण्यात सोडली का रे कशा रूपाची होती शिशाच्या रूपाची होती का रे शिशा रूपाच्या रूपामध्ये होती का रे त्या मूर्त्यांना एकदम काळ्या बघ देतो रे सांगून तसं कर तुला देईल नाही तर लहान बालक केलं रे वयस कर केलेलं र चालेल का रे तुला रे लहान बालापासून वयस्कर केलं चालेल का तुला ही गुतवा नको आपल्याला म्हणून त्याचं पूर्ण करशील का रे मानपान देशील का रे मी सांगतो ती वस्तू घेऊन येणार का रे
पाण्याचा रे एक लोटा रे घेऊन घेशील कार भरले रे पाण्याचा रे गरे करे गजर संबंधचा गजर करे देवारामध्ये बसलेलं होतं कारण किती होत आता आहेच कारण कोणत्या रूपात आता पण असेच रूपात आहे. वगैरे सांगतो रे तसं रे करशील वगैरे पौर्णिमेला कसं रे पाणी रे बदल करशील पौर्णिमाला येणार आहे हा पौर्णिमेला वगैरे त्याचे बदल करशील सोडू का रे झाडर करू का रे मोकल वगैरे तुझ्या रे देवारी पहिली रे झाड रे द्यायची का रे सोडू का रे मग सोडू का रे करू मोकल सगळ्यांनी बोला ना दार सोडून मोकल करू का रे सगळे बोला सगळे पुरुष मंडळी सगळे बोला अजून पण दुसरं काय म्हणा येतो का बघ रे काली रे वस्तू रे तिला रे लागत रे कसं झालं कोंबडा रे आरवता रे तिला रे लागत रे पुरणपोळीचा नैवेद्य रे दही भात रे केला रे काठीला रे ढोलाचा रे मानर हा काठीला रे ढोलाचा रे मानर त्याच्या जागेत रे वन भोजन व्हायचं रे झाडाखाली बसून सर्व जेवण करायची र बोटीत पलटी होऊन कोण गेलं बालक र बोटीत पडली बगर आली होती रे ओवटी र भरती र नदीच्या काठामध्ये करल पलटी रे बोट र विचार विचार सगळे येणार पलटी झाले होती कार बोट पलटी आली का नदी बगर नोंद करून घेशील रे बगर दोन रे माणस रे गेली रे त्याच्यात किती गेली दोन गेली रे म्हणून विचारलं रे ढाळातली रे जागा रे भवरी फिरती रे त्याच जागेत रे बेरे आरतीचा मानर करतो सुवासीचा मानर देशील शिलुटा एकदम बघ सांगतो तसं करशील बघ शेंद्या रुपी रे देवार बसला रे त्याला रे पहिल्या रे पायरीवर ठेवशील पहिल्या रे पायरीवर त्याचा जोडीदार खाली रे ठेवशील
तसं मी नाही बघितलं. सांगतो रे तेवढं लवकर शिल तुला रे सुख शांती हवी ना रे तुम्ही आम्हाला हुंडा कोणी सांगतो रे तेवढं नोंद रे कर रे पहिल्या रे पायरीवर रे त्याचा रे मानत बगर संबळाच्या गजरात बगर आम्हाला दिला रे मानत त्याला रे जागेवर सोडायचा रे बघा रे ज्यारे जागेवर आणलं रे त्याच जागेवर नेऊन सोडायचा रे सोडील रे आम्ही रे त्याला रे तिथं तर आम्हाला सुवासीचा मान द्यायचा रे कारण तो रे कोणाचं अडणार नाही ऐकणार नाही तुमच्यात ऐकणार का तो हे संभाळ आम्ही वाजत गाजत त्याला नेते जाग्यावर पण आम्ही आरोग्याचा मान घे आईच्या पात्रामध्ये टाकायचं आई उगत तुझ्या नावाचं देव गजर तुझ्या नावाचं आमची काठी जशी नगारा वाजून घ्यायची तसाच नगारा पुढे घेशील
बघ रे येते रे आनंदाने लक्ष्मीच्या रूपामध्ये बघ रे तुझा रे संचार झाला होता रे आधी रे खरा कर खोटा कर तुमचा झाला होता का अंगात हा भरलं होतं का तुमचं दे रे भंडारा गे रे गजर बस इतर बघ रे बालकाचा संचार आधी रे झाला होता कार झाला होता ना गे रे गजर बोला आधी संचार झाला ना तुमचा बघ रे तुझा रे गजर मांडला तेव्हा रे बघ रे 12 वर्षामध्ये रे संचार व्हायचा कार काही येत नाही खोरत मी करते ना आता शिरायच्या आधी पोड करते ना रे बघ रे तुझे रे पूर्वज रे काय रे दिवाळी ते मानपान द्यायचं का रे नाही ते माहीतच नाही बघ रे वयस्कर कोण रे बस हा कशाला रे द्यायचा रे अरे अरे वर बसल होता का रे कोणी रे आर्यवचा कोणी बसला माल्यावर काय होता का नाही ते मला तर माहीतच नाही सांगू का रे ओळख देऊ का रे कपड्यामध्ये गुंडाळून ठेवला रे कपड्यात मुली ठेवा तू काय झाले बघ रे दिवाळीत मानपान द्यायचा का रे म्हातारा दिवाळीत मानपान द्यायचे का दिवाळी द्यायचं ना काय रे द्यायचं कुठं तिथं बांधून म्हणजे अशी अडचण आली तर वरती ठेवून द्यायचं देव कुठे ठेवायचं देव मालेव देवावर वरती ठेवायचं अडचण आली तर मग रे ओळख रे कारण रे विचारले आर्यावर ठेवायचा रे त्याला रे अरे म्हणजे बांधून नाही ठेवलेलं कधी वरती रे ठेवायचा वरती रे वरती देवावर उचलून ठेवायचं आमचा आजोबा त्याच्या रे मधी रे होती रे काय रे अजून रे माहित रे आहे का रे अजून काही वस्तू होती बाबा अरे सांगतो रे दिवाळीला त्याला रे कशाचा खाणार द्यायचा का रे विचार काय द्यायचं काय द्यायचं कलगणी कोण द्यायचं तो तर मानार पुढे रे चालूच ठेवशील का रे आमचं चालूच येतो मान अरे पण कोणाच्या नावाने रे माहित रे आहे का रे मगर ओळख रे देईल रे मगर बालक रे तुझ्याकडे संचार रूपामध्ये ये कर रे गजर दे रे भंडारा शेती रे कोणत्या रे दिशेला रे शेतीवर कोण रे बसला रे एकर पर त्या शेतीवर पोडशील घर मोकळा करतील दे ते रे गजर बगर आली आळी अडचणी वर तिर माल्यावर ठेवायचं रे त्याला आता रे ठेवू नको रे सावरी रे देशील का रे नाही पहिले म्हणजे आमचा आजोबा अडचण आली तर वरती देवावर ठेवायचा असं मरक्या बिरक्यामध्ये नाही ठेवलेलं अरे कपड्यात रे गुंडाळून कपड्यात रे झाकून ठेवायचं ना रे हा कपड्यानं असं टाकून हे काय केलं रे मी तुझ्या असं ठेवायचं बघ रे तुझ्या रे देवाऱ्यात कुटुंबात आडी अडचणीची स्थिरत झाकून दाखवा ना तुम्ही जरा. अज्ञान बालक रे तिला रे माहित नाही रे बघ रे जसं रे झाकून आणलं तुझं रे पूर्व जर असं झाकून ठेवायचं का रे हा असं एक टाइम मिनी म्हणजे सांगतो तेवढं करशील आली रे घरात अडचण बघ रे त्या रे दिशेला जिथे रे दरवाजा आहे रे तिथे रे बघ कपड्याची सावली रे टाकशील आडवी रे बोल फोटोशी इथं आपलं देवर आहे ना तिथे कोणत्या अडचण तिथं मी सावली येते याच्यावर सांगत तेवढं कर जसं पूर्वज झाकून ठेवायचं तसं तर त्याला झाकून नेलं रे
पडली होती सावली रे त्याच्यावर नेतर झाकून परत तुझ्या देवारी रे. चालेल का रे? सावली करता कामा नाही. म्हणून दिलं रे ओळख खरं. गे रे गजर.